मोपेड्स आहेत. मोपेड म्हणजे मोटर प्लस पेडल, म्हणजे फ्युअल संपलं की तुम्ही त्यांना पेडलवर सुद्धा चालवू शकता. आणि सगळ्या मोपेड्स अंडर 50 cc असतात. जास्तीत जास्त 3 लिटर फ्युअल कॅपॅसिटी असते यांची. पहिली जी आहे रमोना ही हैदराबादमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे. हितोडी जमशेदपूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे, जी हिंदुस्तान टूल्स अँड डाईस कंपनीने बनवली होती. यावर इन्स्पायर मुंबईमध्ये वर्लीमध्ये बनलेली मोपेड आहे, जी हिंसाई टूल कंपनीने बनवली होती. ही MTF मोइरम मोपेड ही चेन्नईची मोपेड आहे. हिला देसी गाडी म्हटलं जायचं. म्हणजे काही गाड्या अशा त्याच्या स्टेट वाईज चालल्या, स्टेटच्या बाहेर कधी चालल्या नाही. त्यातलं मॉडेल होतं चेन्नईच्या बाहेर कधी चाललं नव्हतं, त्याला देसी गाडी. टाइम कधी 19 कधी प्रत्येकाचे इयर वेगवेगळे आहेत, पण हे 60s to 70s मॉडेल्स आहेत. ती जे फर्स्ट वाली BSF हे 1930 to 35चं मॉडेल आहे. हां, बर्मिंगहम स्मॉल आर्म्स म्हणून ब्रिटिश कंपनी होती. म्हणजे पहिली ब्रिटिश सोल्जर्स इंडियामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहायला यायचे. जाताना त्यांचे व्हेकल्स डोनेट करून किंवा सेल करून जायचे. त्यातलं एक मॉडेल आहे 350 cc इंजिन आणि 4 स्ट्रोक मॉडेल आहे. ही NSU जर्मन मोपेड आहे, जिला सायकल सारखं डिझाईन दिलं जायचं, त्यामुळे पाठच्या व्हीलला ते एअरपंप सुद्धा अटॅच द्यायचे. आणि हे सगळे हिरो होंडाने स्लिक म्हणून मॉडेल चालू केले होते. हे गिलेराचे इटालियन मॉडेल आहे. जसं आताच्या स्कूटीजला येतं सीट खाली फ्युअल टँक, तसं 80s मध्ये हिला दिली जायचे. 2 रॉड दिले होते, एक फ्युअलसाठी आणि एक एअर आतमध्ये जाण्यासाठी. ही हिरोची 4 स्ट्रोक स्कूटर आहे, ते हिरोने स्टॅलियन म्हणून मॉडेल चालू केलं होतं. हे हिरोचं मॉडेल आहे विनर. हिरो होंडा स्ट्रीट विदाउट क्लच फर्स्ट गाडी होती इंडियामधली ही. हे होंडा कब 80 cc यावर इन्स्पायर होऊन बजाजने MAT चालू केलं होतं. होंडाचं सगळ्यात जास्त सेल झालेलं मॉडेल होतं हे. आणि हे होंडाचं जापनीज मॉडेल आहे, जे होंडा हॉबिट म्हणून होंडाने चालू केलं होतं. इकडे सगळे हिरोचे कलेक्शन्स आहेत. त्यामध्ये हिरो मॅजेस्टिक, पॉप्युलर, पेसर, स्टुडंट, पॅन्थर, शक्ती मॉडेल्स येतात. हे खास करून कॉलेज स्टुडंटसाठी काढलेले मॉडेल्स होते. त्यातली शक्ती जे आहे ते 2000चं मॉडेल आहे. बाकी कुठे शक्ती ही जी आहे मोफा ही इन्फिल्डची मोपेड आहे. हिच्या चेसीच्या रॉडमध्येच त्यांनी 1 लिटरचं फ्युअल टँक दिलं होतं. आणि 22 cc ची मोपेड असल्यामुळे तिला हेल्मेट आणि लायसन्स सुद्धा नाही लागायचं. आणि हे इन्फिल्डने 1960 मध्ये 200 cc मिनी बुलेट म्हणून मॉडेल चालू केलं होतं. ही इन्फिल्ड क्रुझिडर 250 cc मॉडेल होतं. विलियर्सचं इंजिन यूज केलं जायचं ह्याला. ही इन्फिल्डची स्कूटर आहे, फर्स्ट बटन स्टार्ट गाडी, जी 1950 मध्ये त्यांनी फांटा प्लस म्हणून लॉन्च केली होती. ज्याला ह्या बाजूला हे 2 गिअर आणि तिकडच्या बाजूला दिलेला ब्रेक आहे. जसं रॉयल इन्फिल्डच्या सगळ्या पहिल्या बाईक्सला उलट्या बाजूला गिअर, उलट्या बाजूला ब्रेक दिले जायचे, त्याचप्रमाणे ह्याला सुद्धा दिले जायचे. आणि फियाट म्हणून कार आहे, तसं लुक दिलं गेलं होतं ह्याला. आणि हे रॉयल इन्फिल्डने 1958 मध्ये 150 cc मॉडेल चालू केलं होतं. 150 cc मॉडेल होतं. इकडे हे सगळे कायनेटिक लुनाचे मॉडेल्स आहेत. जसे लुनाचे मॉडेल चेंज होत गेले तशा टाईपमध्ये मॉडेल आहेत हे सगळे. ही TFR इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालली होती लुना. यानंतर ना त्याने डबल सीटर लुना चालू केले होता. हे रॉयल इन्फिल्डचं 350 cc मॉडेल होतं. आणि हे रॉयल इन्फिल्डच्या आधी इन्फिल्ड इंडिया लिमिटेड होतं, त्यावेळेसचे मॉडेल्स आहेत. एक्सप्लोरर, सिल्वर प्लस आणि झुंडा. ही जी आहे सुवेगा ही मोटोबिकेट म्हणून फ्रान्सची कंपनी होती आणि त्यांची ब्रांच आंध्रामध्ये ओपन केलेली, त्यावेळेसची मोपेड आहे. सुवेगा एक महाभारतातल्या कॅरेक्टरचं नाव त्यांनी मोपेडला दिलं होतं. आणि फ्युअल टँकच्या आतून सीटचा रॉड होता, मग डिझायनिंगमुळे सुद्धा फेमस होते मॉडेल. आणि ही सम्राट सुवेगा ही तमिळनाडूची मोपेड आहे. हिला सुद्धा देसी गाडी म्हटलं जायचं. तमिळनाडूच्या बाहेर मॉडेल चाललं नव्हतं कधी. ही जे फर्स्ट जावाची डबल सायलेन्सर बाईक आहे, तिच्या किकमध्येच गिअर दिले जायचे. म्हणजे ह्याला पुश करून पाठी केलं की किक व्हायची आणि किक केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचे गिअर व्हायचे. याचे हेडलाईट, अप्पर डिपर सगळं चावीमध्येच दिलं जायचं. नाईस. हे कधीचं मॉडेल आहे? हे 65चं मॉडेल आहे. ही जावाची मोपेड आहे, 50 cc मॉडेल आहे. जावा जेट म्हणून जावाने मॉडेल चालू केलं होतं हे. आणि हे सगळं एसडीचं कलेक्शन आहे. त्यामध्ये एसडीची मोपेड, स्कूटर आहेत आणि एसडीची डबल सायलेन्सर बाईक, जे 250 cc मॉडेल होतं. ही कोणती बाईक आहे? एसडीचं डबल सायलेन्सर बाईक होती, एसडी क्लासिक 250. ओके. आणि ही लॅम्ब्रेटाची मोपेड आहे, 48 cc मॉडेल आहे. हिचे उलटे पेडल मारले की त्याला ब्रेक लागायचे. यावर इन्स्पायर होऊन कोल्हापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे लक्ष्मी, जी किर्लोस्कर आणि घाडगे पाटील यांनी बनवली होती. पिझ्झात सुद्धा सेम किर्लोस्कर आणि घाडगे पाटील यांनीच बनवलेल्या मोपेड्स आहेत. त्यातले गॅम्बलर जी होती त्याचे 8च मॉडेल कंपनीने बनवले आणि मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या आधीच कंपनी बंद झाली. त्यातलं हे एक मॉडेल आहे. इथून पुढे सगळं लॅम्ब्रेटाचं कलेक्शन आहे. इटलीचे मॉडेल्स आहेत. हे 3 लॅम्ब्रेटा सेंटो 100 cc ची स्कूटर असल्यामुळे त्यांनी सेंटो नाव दिलं होतं. कोणती कंपनी म्हणाला? लॅम्ब्रेटा. म्हणजे ऍक्च्युअली मेन कंपनीचं नाव इनोसेंटी आहे, इटलीची कंपनी होती. अच्छा, त्यांनी सगळे मॉडेल्स लॅम्ब्रेटा म्हणून काढले, तर लोकांच्या लक्षात जास्त लॅम्ब्रेटा राहिलं होतं.
हे लॅम्ब्रेटा 150cc चे मॉडेल्स आहेत सगळ्या. लॅम्ब्रेटा 150 इंडियामध्ये सगळ्यात जास्त चाललं होतं लॅम्ब्रेटाचं मॉडेल. आणि हे लॅम्ब्रेटा 59 मॉडेल आहे. 1959 मध्ये आलं होतं. जिची हेडलाईट हँडलच्या खाली दिली जायची, हँडलला लॉक दिलं जायचं, त्यामुळे गाडी टर्न केल्याशिवाय हेडलाईट टर्न व्हायची नाही, त्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायचे. त्यामुळे लिमिटेड मॉडेल्स होतं, त्यातलं एक मॉडेल आहे. हे लॅम्ब्रेटाचे मॉडेल्स छोट्या मुलांसाठी बनवले जायचे, पेडलवर चालायचे. सायकल तिला स्कूटरचं डिझाईन दिलं जायचं फक्त. अच्छा. आणि ही जी आहे लॅम्ब्रेटाची ऑटो रिक्षा यायची. जसं पूर्वीच्या गाड्यांना उलट्या बाजूने डोअर ओपन व्हायचे, सेम ह्याला सुद्धा उलट्या बाजूने डोअर ओपन व्हायचे. वुडन डोअर दिले जायचे आणि सीटर होते, त्यातमध्ये सीट सुद्धा यायच्या. ही इंडियामध्ये चालायची का? हा, इम्पोर्ट केली जायची इंडियामध्ये. हे API विजय सुपर, हे सुद्धा लॅम्ब्रेटाचेच मॉडेल्स आहेत. फक्त ह्यांचे पार्ट इटलीवर इम्पोर्ट करून इंडियामध्ये असेंबल केले जायचे. अच्छा. ह्यांचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायचे. विजय सुपरच्या मार्केटिंगसाठी त्यांनी जेव्हा इंडिया फर्स्ट टाइम वर्ल्ड कप विन झालेली सगळ्या प्लेयर्सला गिफ्ट केलं होतं. कोणती हे विजय सुपरचे मॉडेल्स. हे का? हा, 1983. हे जे BSA बॉन्ड, प्रूफ बॉन्ड, रेड लेबल, ज्यांची टी पावडर येते आता, त्याची गाडी मोनो सस्पेन्शन असणारी इंडियातली फर्स्ट बाईक होती ही. याआधी त्यांनी डबल सीटर फाल्कन म्हणून सुद्धा मॉडेल चालू केलं होतं. आणि हे चायनीज मॉडेल आहे, छोट्या मुलांसाठी यायचं आहे. अच्छा. हे 500 नंबरचे 3 मॉडेल्स पुण्यातील एक रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी डोनेट केलेत म्युझियमला. हे 2 बजाज चेतक आणि कायनेटिक होंडा. कायनेटिक होंडा हे बंद झालंच ना आता? हा, कंपनीज बंद झाली. ही बजाज सुपर आणि ही पियाजोची स्कूटर आहे. पियाजोची आता 3 व्हीलर्स रिक्षा बनवतात. आणि हे सुझुकीचे मॉडेल्स आहेत, त्यामध्ये सुझुकी शोगन, समुराय मॉडेल्स यायचे. आणि हे यामाहाचे मॉडेल्स आहेत, त्यामध्ये टोरोरोचा, यमहा, पर्ल यामा 2 सीटर, पर्ल यामा 1 सीटर येतात. हे खास करून जापनीज लोकांसाठी बनवले जायचे, कारण त्यांची हाईट खूप शॉर्ट असते यामुळे. आणि ही यामाहा RX100 2 स्ट्रोक बाईक, सगळ्यात जास्त पिकअप देणाऱ्या बाईक्स होत्या ह्या. फेमस बाईक. आणि इकडे सगळं TVS कलेक्शन आहे, त्यामध्ये TVSच्या बाईक, स्कूटीज आणि मोपेड्सचं कलेक्शन आहे याचं. अच्छा. हे यामाहाचंच मॉडेल आहे, अल्बा 106. आणि ही बॉबी राजदूत, ऋषी कपूरजींचा मूवी होता बॉबी, त्यामध्ये यूज केलेलं मॉडेल आहे. त्याच्या आधीचं मॉडेल आहे, GTS 175 नाव आहे. त्यावेळेस एवढं चाललं नव्हतं, पण मूवीनंतर बॉबी राजदूत फेमस झाल्यानंतर कंपनीने सुद्धा तेच नाव कंटिन्यू. अच्छा. आणि ही राजदूत WFM राजदूतचं पोलंड राजदूत ओळखायची आधी साईन होती त्यांची हेडलाईट. सर्कलवाले पोलंडचे असायचे, स्क्वेअर हेडलाईट इंडियाचे. हे 2 मॉडेल पोलंडचे आहेत आणि हे सगळे मॉडेल्स राजदूतचे इंडियन मॉडेल्स आहेत. अच्छा. ही इम्पोर्टेड राजदूत आहे का? हा. 175cc चे मॉडेल्स होते हे. आणि राजदूतचे मॉडेल्स केरोसिनवर सुद्धा चालायचे. जास्त करून त्याला दूधवाले लोक किंवा शेतकरी जास्त यूज करायचे. अच्छा. आणि ही राजदूतची स्कूटर आहे, 1960 मध्ये त्यांनी राजहंसमध्ये मॉडेल चालवले होते. हे राजहंस. अच्छा. ह्याचा कलर हाच असायचा ओरिजिनली? हा, म्हणजे रिप्रेंटेड आहेत, पण ओरिजिनल कलर दिले. सगळ्यांना मेटॅलिक कलर द्यायचे त्यावेळेस गाड्यांना, त्यावेळेस तसेच कलर दिले. आणि कोणत्या ना कोणत्या पार्टवर त्याचे ओरिजिनल कलर होते तसं. अच्छा. आणि हे सगळे TVSचं कलर मोपेड. हे राजदूत आहे का पुढे? हा, हे TVS मोपेड कलेक्शन आहे. एक TVS युरोचाम, पॉवर एक्सेल, TVS एक्सप्रेस, TVS 50 मॉडेल्स यायचे. आणि हे राजदूतचे इंडियन मॉडेल्सच होते. आणि यांची लॉक सिस्टीम समोर दिली जायची हेडलाईटवर. हे खिळ्यांनी सुद्धा स्टार्ट व्हायची. कशाने? खिळा. अच्छा अच्छा. ऍक्च्युली याची चावीची सिस्टीमच तशा टाईपमध्ये. अच्छा अच्छा. आणि हे जेम्स कंपनीचं मॉडेल आहे, त्याला विलियर्सचे इंजिन यूज केलं जातं. आणि हे 1940चं मॉडेल आहे, मॅचलेस. म्हणजे जसं BSA ब्रिटिश सोल्जर्स इंडियामध्ये घेऊन आले होते, तशी ही सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंडियामध्ये आली होती. खूप हेवी असल्यामुळे तिला 2 स्टँड दिले जायचे. 350cc इंजिन आहे, 4 स्ट्रोक मॉडेल आहे. 350cc. खास करून सोल्जरसाठी. पेट्रोलच ना? पेट्रोल ना? पेट्रोलवरच आहे हे. वर्ल्ड वॉर 2 चे असेल मे बी. 1940चं मॉडेल आहे. सेम ते दोन्ही वॉरसाठीच यूज केलेले. BSA सुद्धा, मॅचलेस सुद्धा. आणि विलियर्स सुद्धा जर्मनीने वॉरसाठीच बनवली होती. तर ते पहिले ऑटोमोबाईल मध्ये होते, राजस्थानमध्ये त्यांची कंपनी होती. आता काय बनवतात? फ्रीज AC. अच्छा. ओके. ते पहिले ऑटोमोबाईल मध्ये होते, पहिले राजस्थानमध्ये त्यांची कंपनी होती. त्यांचे स्कूटर आहेत, मोपेड. आणि ह्या स्पोर्ट्स बाईक आहेत, ज्या छोट्या मुलांसाठी बनवल्या जायच्या. ओके.
आणि इकडे जे आहे सगळे 60च्या आधीच्या मोपेड्स आहेत, ज्यावेळेस मोपेडवर रिसर्च चालू होता त्यावेळेसच्या. तेव्हा प्रत्येक मोपेडचं इंजिन सुद्धा वेगवेगळ्या जागी सेट केलेलं असते. जसं मार्चचं व्हीलच्या पाठी, हिरोचं लास्ट व्हीलला आणि ॲटलस इलेक्सचं फर्स्ट व्हीलला इंजिन सेट केलं होतं. हे कधीचं मॉडेल आहे? सगळे 60च्या 60च्या आधीच्या. हे ॲटलस इलेक्सचं 57चं मॉडेल आहे, 1957 ॲटलस. आणि ही ॲव्हॉनची मोपेड आहे. फर्स्ट ई बाईक होती, 1980चं मॉडेल आहे. पण त्यावेळेसची बॅटरी इतकी पॉवरफुल नसल्यामुळे तिला पेडल सुद्धा दिले जायचे. 1980. अच्छा. त्याला सीट खाली बॅटरी दिली जायची, बॅटरी काढून चार्ज करून पुन्हा सेट. फर्स्ट इलेक्ट्रॉनिक स्कूटर ना. ही स्पोर्टिव्हची मोपेड आहे. ही सुद्धा इलेक्ट्रिक स्टार्ट मोपेड होती. आणि हे ॲटलस ज्यांच्या आता सायकल्स येतात ते पहिले मोपेड मॅन्युफॅक्चरिंग करायचे. ॲटलस मोपेड्स मॉडेल्स आहेत. आणि हे पियाजो वेस्पाचे मॉडेल्स आहेत, इटलीचे मॉडेल्स आहेत. ते यावरच इन्स्पायर होऊन कायनेटिकने लुना स्टार्ट केले होता. हे डार्ट स्वस्तिक डार्ट 3 ह्या कलकत्त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या मोपेड आहेत. ह्या सुद्धा स्टेट वाईज चाललेल्या मोपेड्समध्ये येतात. कलकत्त्याच्या बाहेर कधी मॉडेल्स चालले नव्हते. आणि ही कॅडी इंडियन कंपनी होती. 56चं मॉडेल होतं. मायकल जॅक्सन ऍड करायची ह्याची त्यावेळेस. इकडे हे सगळं वेस्पाचं कलेक्शन आहे. त्यातलं ग्रीनवालं सगळ्यात ओल्ड मॉडेल होतं वेस्पाचं, ज्याची स्टेपनी समोर दिली जायची, हेडलाईट व्हीलला दिली जायची. यानंतर त्यांनी 60s मध्ये वेस्पाचे हे मॉडेल चालू केले होते. वेस्पावर इन्स्पायर होऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रिया चालू केलेली जिची ब्रँच त्यांनी सातारामध्ये ओपन केली होती. लोकल स्कूटर असल्यामुळे खूप जास्त चालायची, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गव्हर्नमेंट कमी पडायला लागले. आणि ह्याचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायचे. बजाज स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं, तर प्रियाचं लायसन विकत घेऊन बजाजने मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं. सेम मॉडेल त्यांनी बजाज 150 बनवलं होतं. इकडे हे बजाजच्या स्कूटीज मधले मॉडेल्स आहेत. स्पिरिट, क्रिस्टल, रेव. हे बजाज कपचे मॉडेल्स आहेत. बजाज चेतक 150. हे बजाज M80चे मॉडेल्स आहेत. M80च्या आधी त्यांनी M50 म्हणून सुद्धा मॉडेल चालू केले होते. हे बजाज M50चे मॉडेल्स आहेत. बजाज लेजेंड, वायकिंग जे ते एक्सपोर्ट केली जायची इंडियातून बाहेर. कोणती? ही एक वायकिंग. ओके. 500 मॉडेल बनवले ते सगळे एक्सपोर्टसाठी बनवले जायचे. बजाज एक्सपोर्ट मॉडेल. ही सनी कायनेटिक होंडाच्या कॉम्पिटिशनमध्ये बजाजने काढली होती. आणि फायबर बॉडी असल्यामुळे खूप जास्त लाईट वेट होतं, त्यामुळे भरपूर चाललं होतं मॉडेल हे. यानंतर त्यांनी स्पाइस म्हणून मॉडेल चालू केलं होतं. ही बजाज कावासाकीने कोलॅबरेशन मध्ये एलिमिनेटर म्हणून मॉडेल चालू केलं होतं. सेम असंच मॉडेल होतं बजाजने ॲव्हेंजर म्हणून स्टार्ट केलं. हे बजाज चेतक स्ट्रायड, चेतक क्लासिक. ही बजाजची ऑटो रिक्षा याची 2008 पर्यंत ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. आणि हे सगळे बजाज कावासाकीचे मॉडेल्स आहेत. त्यामध्ये कॅलिबर जे उडीबो म्हणून फेमस होते, XCD 125, बॉक्सर. आणि हे RTZचे मॉडेल्स आहेत. त्यामध्ये KB 100, KB 125cc मॉडेल्स यायचे. सेम RX 100च्या क्वालिटीज होतात, त्यापेक्षा जास्त चाललेले मॉडेल्स होते. हे बजाज CP 100. हे बजाज क्लासिकचे मॉडेल्स आहेत. बजाज ब्राव्हो, बजाज चेतक 4 स्ट्रोक. हे एकमेव 4 स्ट्रोक स्कूटर बजाजने बनवली होती. यानंतर त्यांनी स्कूटर बनवणंच बंद केलं होतं. 2000च्या नंतरचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यामुळे लोगो सुद्धा चेंज दिसतो. हा आत्ताचा लोगो आहे, त्याआधी बजाजचा अशा टाईपमध्ये लोगो होता. हे सुझुकीचे मॉडेल, सॉरी हे बेटापुक ही जर्मन कंपनी होती. यावर इन्स्पायर होऊन हिरोने सेम मॉडेल चालू केले, ज्याला त्यांनी हिरोपुक नाव दिलं होतं. आणि हे सुझुकीचे मॉडेल्स आहेत. हे सुद्धा खासकर जापनीज लोकांसाठीच बनवले जायचे मॉडेल्स. हे बजाज 4S चॅम्पियन. इथून पुढे सगळं कायनेटिक कलेक्शन आहे. त्यामध्ये कायनेटिक बॉस, झिंग, स्टाईल, K400. हे कायनेटिकने स्कूटीमध्ये मॉडेल काढलं होतं. ब्लेज 165cc मॉडेल होतं. सगळ्यात ब्रॉडेस्ट स्कूटीमध्ये नाव यायचं हिचं. ओके. ही कायनेटिक 4 स्ट्रोक स्कूटर आहे ते त्यांनी किंग म्हणून मॉडेल चालू केलं होतं. आणि कायनेटिक स्पार्क 1 लिटरमध्ये 80 to 90+ ॲव्हरेज द्यायची. सगळ्यात जास्त चाललेल्या स्कूटर रेटमध्ये मॉडेल होतं हे. आणि हे कायनेटिकने एक बाईकमध्ये मॉडेल काढलं होतं, ह्योसंग कोलॅबरेशनमध्ये. 125cc मॉडेल होतं हे. हे कायनेटिक सफारी मॉडेल आहे, जे सिंगल फ्रेममध्ये बनलं. ह्याला मध्ये जॉईन नाही आहे कुठेही, सिंगल चेसीमध्ये बनलेलं मॉडेल आहे. आणि ही कायनेटिकची सगळ्यात लास्टवाली लुना आहे, जी किकस्टार्ट लुना होती. हे कायनेटिक होंडाचं सगळ्यात ओल्डवालं मॉडेल होतं. ह्याचा पाठचा टायर पंक्चर झाला की सायलेन्सर काढावा लागायचा, मग थंड होईपर्यंत वेट करायला लागायचं. खूप लेंदी प्रोसेस झालेली. नंतर त्यांनी Y2K DX मॉडेल चालू केले होते. हे LLLचं कलेक्शन आहे.
त्यामध्ये LML वेस्पा जेव्हा 2013 मध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बंद केली तेव्हाचं लास्ट मॉडेल होतं हे. आणि ही LMLची स्पोर्ट बाईक आहे जे ॲड्रेनो म्हणून मॉडेल चालू केलं होतं. गिरनार नर्मदा गुजरात मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल्स आहेत. गिरनार गुजरात गव्हर्नमेंटने चालू केली होती आणि इंजिनिअरिंग स्टुडंटने डिझाईन केलेलं मॉडेल. त्यांच्याकडून ते खूप हेवी झालं, ते कंटिन्यू नाही करू शकले. त्याने त्यांचं लायसन नर्मदाला विकलं. नर्मदाने डिट्टो बजाज 150ची कॉपी केलेली, त्यामुळे बजाजने त्यांच्यावर केस करून कंपनी बंद केली. नर्मदा तर फर्टिलायझरमध्ये त्यांनी गिरनारची टी येते. हे व्हिक्टोरिया ही इंडियन मॉडेल होतं, विकी म्हणून फेमस होतं हे मॉडेल. आणि ह्या सगळ्या गाड्या आपण राईडसाठी तयार करतोय. म्हणजे सरांचं पूर्ण कलेक्शन जे 650+ गाड्यांचं आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सरांचं नाव आहे. त्यातलं आता आपल्याकडे 200+ टू व्हीलर्स आहेत. अजून आपले 2 शेड बनतात, त्यात अजून 2 व्हीलर्स येणार आहेत. आणि आता हे एशियाज फर्स्ट विंटेज 2 व्हीलर म्युझियम आहे. थोड्या दिवसांनी आपण ट्रॅक बनवतो 10 किलोमीटरचं, त्यावेळेस आपण विंटेज गाड्यांची राईड स्टार्ट करतोय. तेव्हा वर्ल्डमधलं फर्स्ट असेल जे राईड सुद्धा स्टार्ट करणार आहे. लोकेशन आणि सांगून द्या ना. हे महाबळेश्वर पाचगणी रोडवर आहे. मेटगुताड म्हणून गाव आहे, तिथे विंटेज माइल्स म्युझियम. थँक्यू. तुम्ही पुन्हा जाऊन फोटोज वगैरे काढू शकता. रिव्ह्यू सजेशन काय असलं तर रिव्ह्यू बुक आहे.